नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल थीटा लर्निंग प्लॅटफॉर्मवर। आज आपण या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 15 सर्कल, सर्क्युलर रिजन, सेगमेंट, आर्क, प्रॉपर्टीज ऑफ अ सर्कल हे टॉपिक घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यामध्ये सगळ्यात अगोदर आहे तुम्हाला डेफिनेशन ऑफ सर्कल। सर्कल डिफाइन केलेलं आहे बघा, द सेट ऑफ पॉईंट्स इन अ प्लेन इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉईंट इन द प्लेन इज कॉल्ड अ सर्कल। म्हणजेच एका प्लेनमध्ये जर एक फिक्स पॉईंट असेल हा, आणि फिक्स पॉईंटच्या भोवती जर भरपूर सारे सेट असेल, सेटचा पॉईंट असेल, पॉईंटचा सेट असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, सर्कल म्हणतो। ठीक आहे। द फिक्स पॉईंट इज कॉल्ड द सेंटर ऑफ द सर्कल। त्याचा जो फिक्स पॉईंट असतो त्याला आपण द सेंटर ऑफ द सर्कल असं डिनोट करतो। आता सर्कलमध्ये काही टर्म्स असतात, त्यामध्ये पहिली टर्म आहे रेडियस। रेडियस बघा, लाईन सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड द रेडियस ऑफ दॅट सर्कल। म्हणजेच तुम्हाला सेंटर ऑफ सर्कलपासून सर्कलवरील कोणत्याही बिंदूला जोडणारा जी रेषाखंड असतो त्याला आपण रेडियस म्हणजेच त्रिज्या असं म्हणतो। जसं की या ठिकाणी आहे ओ पासून के पर्यंत टाकलेली ओके, ही काय एक रेडियस आहे। या सेगमेंट ओके इज अ रेडियस। त्यानंतर ओपी सुद्धा एक रेडियस आहे, ओ क्यू सुद्धा एक रेडियस आहे। या 3 रेडियस या डायग्राममध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत। त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे कॉर्ड। ठीक आहे, अ सेगमेंट जॉइनिंग एनी 2 पॉईंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड इट्स कॉर्ड। ठीक आहे, जर सर्कलवरील कोणतेही 2 पॉईंट्स जोडण्यासाठी जर एखादी सेगमेंट वापरली असेल तर त्या सेगमेंटला आपण काय म्हणतो, कॉर्ड असं डिनोट करतो। मराठीमध्ये जीवा म्हणतात। जसं की इथे एन ही एक आहे, जीवा आहे, कॉर्ड आहे। ठीक आहे, सर्कलवरील किंवा वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडलेले आहेत त्यांनी। त्यानंतर पी क्यू सुद्धा एक कॉर्ड आहे इथे। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सेगमेंट एम एन इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल। एम एन ही काय, फॉर एक्झाम्पल कॉर्ड आहे सर्कलची, या डायग्राममध्ये दिल्याप्रमाणे। त्यानंतर थर्ड नंबरचा पॉईंट आहे डायमीटर म्हणजेच व्यास। याच्यामध्ये काही पॉईंट बघा, फर्स्ट पॉईंट, अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ अ सर्कल इज कॉल्ड इट्स डायमीटर। एखादी कॉर्ड जर पास होत असेल सेंटरमधून तर तिला त्या सर्कलचे आपण काय म्हणतो, डायमीटर म्हणतो। जसं की या डायग्राममध्ये पी क्यू ही काय एक कॉर्ड आहे, पण ती सेंटर ऑफ द सर्कलमधून पास होती, म्हणून तिला आपण काय म्हणणार, डायमीटर सुद्धा म्हणणार। ठीक आहे, द लेंथ ऑफ अ डायमीटर इज ट्वाईस दॅट ऑफ इट्स रेडियस। रेडियसपेक्षा डायमीटर कसं असतो, ट्वाईस असतो बघा। ओ पी ही एक रेडियस आहे आणि ओ क्यू सुद्धा एक रेडियस आहे, त्याच्या डबलनी म्हणजे ट्वाईस आहे तुमचा पी क्यू हा डायमीटर। थर्ड नंबरचा पॉईंट, अ डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल। आता डायग्राममध्ये जर तुम्ही रेडियसपेक्षा लॉंगेस्ट कॉर्ड ज्यावेळेस तुम्ही सर्कल ड्रॉ करणार, तर सर्कलमध्ये जी सगळ्यात जर तुम्ही भरपूर कॉर्ड्स जर ड्रॉ केल्या तर त्यामध्ये सगळ्यात लॉंगेस्ट जी असेल ती असेल डायमीटर, आणि डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड। ओके, नेक्स्ट पॉईंट, सर्क्युलर रिजन। द पॉईंट ऑन द सर्कल अँड द पॉईंट्स इन द इंटेरियर ऑफ द सर्कल टुगेदर मेक द सर्क्युलर रिजन। इन द फिगर द शेडेड रिजन इज द सर्क्युलर रिजन। ठीक आहे, या डायग्राममध्ये जी तुम्हाला सर्कलची डायग्राम दिसते, त्या डायग्राममध्ये सर्कलवरती आणि सर्कलच्या इंटेरियर पार्टमध्ये जे सगळे पॉईंट्स असतील, या पॉईंटची मिळून जी डायग्राम तयार होते तर तिला आपण काय म्हणतो, सर्क्युलर रिजन। तर इथे डार्क करून तुम्हाला सर्क्युलर रिजन शो करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, तर शेडेड पार्ट जो आहे त्याला सर्क्युलर रिजन आपण म्हणू शकतो। त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सेगमेंट ऑफ द सर्कल। आता सेगमेंट ऑफ सर्कल म्हणजेच तुम्ही त्याला सेक्टर ऑफ सर्कलसुद्धा म्हणू शकता। ठीक आहे, सेक्टर म्हणजेच एरिया। जसं की एरियामध्ये पण आपण म्हणत असतो कधी सेक्टर 1, सेक्टर 2, म्हणजे तो एक मोठ्या जो भाग असतो त्याचा छोटासा एक कोपरा म्हणता येईल आपल्याला, त्याला सेक्टर म्हणता येईल। जसं कंपार्टमेंट, ट्रेनमध्ये कंपार्टमेंट असतात त्या पद्धतीने। तर सेक्टर ऑफ सर्कल काय बघा, सेगमेंट ऑफ सर्कल, अ कॉर्ड डिवाइड्स इन द सर्क्युलर रिजन इंटू 2 पार्ट्स, इच पार्ट इज कॉल्ड सेगमेंट। आता समजा एक कॉर्ड जर असेल या शेडेड रिजनमध्ये, म्हणजे सर्क्युलर रिजनमध्ये जर एक कॉर्ड तुम्ही ड्रॉ केली तर ती कॉर्ड काय करते, त्या सर्क्युलर रिजनला किंवा शेडेड पार्टला 2 भागात विभाजित करते, टू पार्ट्समध्ये डिवाइड करते। तर अशावेळी ते 2 पार्ट जे असतात त्याला सेगमेंट ऑफ सर्कल आपण म्हणू शकतो। इन द फिगर द शेडेड पोर्शन AXB इज द मायनर सेगमेंट, द अनशेडेड पोर्शन AYB इज द मेजर सेगमेंट। आता यामध्ये तुम्हाला डायग्राममध्ये दिसताना सरळ दिसेल की जो शेडेड पार्ट आहे हा कसा आहे, छोटा आहे, म्हणून तो काय आहे, मायनर पोर्शन आहे, आणि जो अनशेडेड आहे तो कसा आहे, मेजर सेगमेंट आहे। ओके, नंतरचा नेक्स्ट पॉईंट आर्क।
द सर्कल इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स बाय टेकिंग एनी 2 पॉईंट्स ऑन द सर्कल, इच पार्ट इज कॉल्ड द आर्क. आता तुम्ही सर्कलवरती कोणतेही 2 बिंदू घ्या, जसं की हा मी इथे ए घेतला आहे नंतर बी घेतला आहे, तर ह्या ए आणि बीमुळे काय झालं आहे, इथे जर मी अशी कॉर्ड एक ड्रॉ केली तर हा एक ACB हा एक पार्ट तयार झाला आणि त्यानंतर ADB हे एक पार्ट तयार झाला. तर हे जर आपण वेगवेगळे केले तर जर एक बांगडी असेल तुमच्या बांगडीची जर तुम्ही कट करून घेतली ती बाजू जर केली तर त्याचे एंड पॉईंट 2 मिळतील तुम्हाला प्रत्येक आर्कचे, आणि त्याला आर्क असं म्हणतो आपण. आर्क ज्यावेळेस आपण कंपासच्या सहाय्याने काढतो तर तो अशा पद्धतीने येतो. इन द फिगर पॉईंट ए अँड बी आर कॉमन पॉईंट्स टू द आर्क्स. आता यामध्ये ए आणि बी कसे आहेत, कॉमन पॉईंट्स आहेत कारण तिथे कॉर्ड घेतली आपण. त्यामुळे इन ऑर्डर टू अवॉइड कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी, जसं की जर फक्त ए आणि बीच नावं डायग्राममध्ये जर असतील तर तुम्ही मायनर आणि मेजर कोणाला म्हणाल, तर ते अवॉइड करायचं असेल कन्फ्युजन, तर ते करण्यासाठी आपण काय करतो, दोघांच्यामध्ये अजून एक पॉईंट घेतो. जसं की या मायनरसाठी C हा पॉईंट घेतला आपण आणि मेजरसाठी D हा पॉईंट घेतला, म्हणून ते जमेल. विच ऑफ द 2 आर्क्स आर कन्सिडरिंग अ थर्ड पॉईंट इज टेकन टू बी नेम आर्क. ठीक आहे, त्याला नावाचा आर्क असं म्हणतील आपल्याला. इन फिगर आर्क ACB अँड आर्क ABD आर शोन. आता यापैकी आर्क ACB हा काय मायनर आर्क आहे आणि आर्क ADB हा कसा आहे मेजर आर्क आहे. नेक्स्ट पॉईंट सेमी सर्क्युलर आर्क. ठीक आहे, द डायमीटर ऑफ सर्कल डिवाइड्स द सर्कल इंटू टू आर्क्स ऑफ इक्वल मेजर, ईच ऑफ द आर्क इज कॉल्ड द सेमी सर्कल्स. ठीक आहे, जर डायमीटर जर ड्रॉ केला तुम्ही एखाद्या सर्कलमध्ये वर्तुळामध्ये तर त्यावेळेस काय होतं, तो जो सर्कल आहे तो इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड होतो आणि त्यातला एक इक्वल पार्ट जो असतो त्याला आपण काय म्हणतो सेमी सर्कल म्हणतो. इन द फिगर आर्क PYQ अँड आर्क PXQ आर द सेमी सर्कल्स. ठीक आहे, आणि यांचं मेजरमेंट किती असेल बघा. टोटल जो तुमचा सर्कल असतो त्याला 360 मेजरमेंट असतं आणि सेमी सर्क्युलर आर्कचा किती असतो 180 डिग्रीचा तो असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतरची कन्सेप्ट आहे तुम्हाला सेंट्रल अँगल. बघा एक तुम्हाला या अभ्यासातून असं लक्षात येत असेल की तुम्ही सगळं या अगोदर केलेलं आहे 5वी 6वी 7वी 8वीपर्यंत तुम्ही सगळे हे टॉपिक केलेले आहेत, फक्त तुम्हाला रिवाईज ते करायचे आहेत. त्यामुळे जे जुने बुक्स आहेत किंवा ते तुम्ही अभ्यास केला असेल ते विसरायचं नाही कधीच. सेंट्रल अँगल काय म्हणतो बघा, ॲन अँगल हॅव्हिंग द सेंटर ऑफ द सर्कल ॲज इट्स व्हर्टेक्स इज कॉल्ड द सेंटर अँगल. म्हणजे काय म्हणणं आहे बघा, हे सर्कल जर दिलं आहे त्या सर्कलमध्ये सेंटर पॉईंट सेंटर ऑफ सर्कल अँड व्हर्टेक्स ऑफ आर्क अँगल, म्हणजे काय अँगलचा व्हर्टेक्स आणि सर्कलचा सेंटर पॉईंट हे जर एक असतील कॉमन असेल तर तो जो अँगल असतो तिथला तो अँगल काय म्हणतो आपण सेंट्रल अँगल. जसं की इथे दिलं आहे इन द फिगर अँगल AOB इज द सेंट्रल अँगल अँड मेजर अँगल AOB इज इक्वल टू मेजर आर्क XB. बघा या अँगलमुळे 2 भागात विभाजन झालं आहे, परत इथे 2 आर्क तयार झालेत या सर्कलमध्ये. या सर्कलमध्ये जे आर्क तयार झालेत तर जो छोटा आर्क असतो तो आर्क इन बिटवीन द आर्म ऑफ सेंट्रल अँगल असतो. ठीक आहे, इन बिटवीन आर्म ऑफ सेंट्रल अँगल असल्यामुळे त्याचं मेजरमेंट या अँगलचं मेजरमेंट आणि त्या आर्कचं मेजरमेंट कसं असतं इक्वल असतं, सेम असतं. ठीक आहे, त्यानंतर बघा मेजर ऑफ एन आर्क. आता मेजर ऑफ मायनर आर्क, छोटा जो आर्क असतो त्या आर्कचं मेजरमेंट जसं की सेंट्रल अँगल आपण बघितला या डायग्राममध्ये पण सेंट्रल अँगल दिला आहे. अँगल म्हणजेच अँगल POR इज द सेंट्रल अँगल. देन द मेजर ऑफ द मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जो मायनर आर्क असतो आणि त्यामध्ये सेंट्रल अँगल जर डायग्राममध्ये दिला असेल तर तो मायनर आर्क हा इन बिटवीन द आर्म्स ऑफ सेंट्रल अँगल असतो. म्हणून मग सेंट्रल अँगलचं मेजरमेंट जेवढं असेल तेवढं त्या आर्कचं मेजरमेंट असतं. जसं की ते अँगल POR इज इक्वल टू मेजर आर्क PXR असं राहील. बघा इथे दिले मायनर आर्क PXR इज इक्वल टू मेजर अँगल POR. ठीक आहे, द मेजर ऑफ मायनर आर्क इज लेस दॅन 180 डिग्री. तर मायनर आर्क जो असेल तो निश्चित 180 डिग्रीचा पेक्षा छोटा असेल किंवा लहान असेल. सेकंड नंबर मेजर ऑफ मेजर आर्क, द मेजर ऑफ मेजर आर्क 360 डिग्री मायनस द मेजर ऑफ मायनर आर्क. आता छोटा जो आर्क आहे मायनर आर्क त्याचं मेजरमेंट आपल्याला डायरेक्टली सेंट्रल अँगलवरून मिळेल. तर मग सेंट्रल अँगलवरून मिळाल्यानंतर पूर्ण सर्कल असतो आपल्याकडे जो कंप्लीट सर्कल असतो तो 360 डिग्रीचा असतो. त्यातून आपण काय करायचं मायनर आर्कला सबट्रॅक्ट करायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल मेजरमेंट ऑफ मेजर आर्क मिळेल. द मेजरमेंट ऑफ मेजर आर्क इज ग्रेटर दॅन 180 बट लेस दॅन 360. तर मेजरमेंट ऑफ मेजर आर्क जो असेल त्याचं काय असेल 180 पेक्षा तो मोठा असेल पण 360 पेक्षा छोटा असेल असं लक्षात ठेवा. त्यानंतर थर्ड पॉईंट द
द मेजर ऑफ अ सेमी सर्क्युलर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज 180 डिग्री. द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क किती असतो 180 डिग्री असतो. त्याला सेमी सर्कल म्हणतात किंवा हाफ सर्कलसुद्धा म्हणता येईल. चला आता नेक्स्ट टॉपिक घेऊयात. सेकंड बघा पॉईंट 10 इनसस्क्रिप्ट अँगल. आता इनसस्क्रिप्ट अँगल काय असतो ते थोडक्यात समजून सांगेल मी तुम्हाला, डिटेलमध्ये बघू अगोदर. इन द सर्कल विथ सेंटर ओ, एक सर्कल असेल सेंटर ओ सोबत, द व्हर्टेक्स बी ऑफ अँगल ए बी सी पॉईंट आर्क ऑन द एंड पॉईंट्स अँड ए अँड सी द आर्क आर ऑन द साइड ऑफ अँगल, देन अँगल ए बी सी इज इनसस्क्रिप्ट इन द आर्क ए बी सी. ठीक आहे, थोडक्यात समजून सांगतो तुम्हाला, तर तसं लक्षात येणार नाही. इथे एक अँगल आहे, अँगल ए बी सी अँगल आहे आणि हा अँगल ए बी सीचा जो हा व्हर्टेक्स आहे बी, हा जो आहे तो जो नेमिंग लेटर आहे तुमचा आर्कचा तिथे तो आहे. आणि त्यानंतर जे आर्म आहेत म्हणजे जे दोन बाजू आहेत त्याच्या तुमच्या अँगलच्या त्या कुठं आहेत एंडिंग पॉईंटवर आहेत त्या आर्कच्या. मग त्याला काय म्हणतील आपल्याला ए बी सी हा जो अँगल तुम्हाला इथे दाखवलेला आहे या अँगलला म्हणता येईल इनसस्क्रिप्ट अँगल इन द आर्क ए बी सी. हा ए बी सी जो आर्क इथून तयार झालेला आहे पूर्ण इतका, तर या आर्कचा तो इनसस्क्रिप्ट काय आहे अँगल आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आर्क ए डी सी इज इंटरप्टेड आर्क बाय अँगल ए बी सी. आता हा जो ए डी सी आहे छोटा मायनर आर्क, हा मायनर आर्क याला म्हणता येईल इंटरसेप्टेड आर्क बाय अँगल ए बी सी. या अँगलमुळे तो झाला आहे इंटरसेप्टेड झाला आहे. बघा मग अँगल मेजर अँगल ए बी सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ए डी सी. ए डी सीपेक्षा कसा आहे तो हाफ आहे अँगल ए बी सी. ठीक आहे, आणि जर तुम्हाला ए डी सीचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं असेल तर या हाफला काय करा लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करा, म्हणजे काय 2 इंटू मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू मेजर आर्क ए डी सी. ओके, नेक्स्ट पॉईंट 11 नंबर, अन अँगल सस्टेंडेड बाय अ सेमी सर्क्युलर ॲट ए पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड राईट अँगल. ठीक आहे, एखादा तुम्ही सेमी सर्कल असेल तुमच्याकडे, ते सेमी सर्कलमध्ये तुम्ही जर अँगल सस्टेन करत असाल सेमी सर्कलमध्ये तर त्यावेळेस तो काय तयार होतो राईट अँगल तयार होतो. म्हणजे अँगल बी ए सी इन द ॲडजॉइनिंग फिगर इज 90 डिग्री. या फिगरमध्ये तुम्ही ते चेक करू शकता. नेक्स्ट पॉईंट सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये त्याची डेफिनेशन लपली आहे बघा. अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हुज व्हर्टायसिस लाईज ऑन द सर्कल कॉल्ड अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. असा एखादा क्वाड्रिलॅटरल असेल की त्याचे चारही व्हर्टेक्स कुठं असतील सर्कलवरती असतील तर त्याला काय म्हणतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. इन द फिगर ए बी सी डी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. द अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. या सायक्लिक क्वाड्रिलॅटरमध्ये अपोजिट जे तुमचे अँगल्स असतात किंवा व्हर्टेक्स असतात हे कसे असतात सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांची ॲडिशन किती येईल 180 डिग्री येईल. ठीक आहे, म्हणून मेजर अँगल ए मेजर अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री, मेजर अँगल बी आणि मेजर अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, 13 नंबर पॉईंट बघा. द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल therefore the length of the boundary of the circle that is the perimeter is called the circumference of circle. आता ज्यावेळेस तुम्ही सर्कम्फरन्स ऑफ सर्कल शोधाल तर ती काय असते पेरिमीटर ऑफ देअर बाउंड्री असते. तर त्यामुळे सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू ट्वाइस पाय आर और पाय डी. नेक्स्ट पॉईंट बघा. द एरिया ऑफ अ सर्कल. एरिया ऑफ सर्कल काय इट मीन्स द एरिया ऑफ सर्क्युलर रिजन आणि तो फॉर्म्युला आहे द एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे सगळेच, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना त्यांचा उपयोग करता येईल. नेक्स्ट पॉईंट बघा. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल अँड अ कॉर्ड इज कॉल्ड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ टू कॉर्ड. इन फिगर द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ओ ऑफ द सर्कल इज ओ पी. बघा, जर सर्कल दिला असेल आणि त्या सर्कलमध्ये कुठेही एक कॉर्ड दिली असेल तर त्या कॉर्डवरती तुम्ही जर समजा सेंटर पॉईंटपासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो परपेंडिक्युलरची जेवढी लेंथ असेल तेवढी तो जो कॉर्ड आहे तो कॉर्ड तितक्या डिस्टन्सवरती असेल सेंटर ऑफ सर्कलपासून. ठीक आहे, म्हणून इथे या डायग्राममध्ये ओ पी हा आपला काय आहे परपेंडिक्युलर आहे आणि परपेंडिक्युलर ओ पी असल्यामुळे ती जी ए बी ही आहे ती तितके डिस्टन्सवर असेल. पॉईंट नंबर 16 द प्रॉपर्टीज ऑफ सर्कल अँड अ कॉर्ड. कॉर्ड आणि सर्कलच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्यात फर्स्ट नंबर आहे द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे या सर्कलमध्ये जर समजा तुम्ही एक कॉर्ड ड्रॉ केली आणि कॉर्डवरती एक परपेंडिक्युलर जर सेंटर पॉईंटमधून ड्रॉ केला तर तो काय करतो तर कॉर्ड जी आहे इथे ए बी जी दिसते हिला बायसेक्ट करतो. म्हणजे इन द फिगर
सेगमेंट ओ पी इज परपेंडिक्युलर टू ए बी. बघा सेगमेंट ओ पी काय आहे, ए बीला परपेंडिक्युलर आहे म्हणून ते 90 डिग्रीचा अँगल त्यांनी दाखवलेला आहे. मग अशावरून काय होईल, लेंथ ऑफ ए पी आणि लेंथ ऑफ बी पी काय राहील, इक्वल राहील. म्हणजेच या दोघांची ॲडिशन जर तुम्ही केली तर तुम्हाला काय मिळेल, लेंथ ऑफ ए बी मिळेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, इन अ सर्कल कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आता कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स म्हणजेच काय, त्यांची लेंथ कशी असेल, इक्वल असेल. म्हणजेच ते काय असतील, एकरूप असतील. इथे बघा ए बी आणि सी डी या दोन कॉर्ड दाखवलेले आहेत तुम्हाला या सर्कलमध्ये, आणि यांच्यावरची ज्यावेळेस आपण डिस्टन्स फाइंड आउट करू तर तिथून आपल्याला सेंटर पॉईंटपासून काय करायला लागेल, परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागेल. आता इथे परपेंडिक्युलर कोणता ड्रॉ केला आपण, ओ पी आणि ओ क्यू. तर ओ पी आणि ओ क्यूचं डिस्टन्स काय असेल, सेम असेल. म्हणजेच त्या कॉन्ग्रुएंट कॉर्ड असतील. ठीक आहे. याला तुम्ही व्हाईस वर्सा थेरममध्ये घेताल त्यावेळेस सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. थर्ड पॉईंट, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल फॉर्म कॉन्ग्रुएंट अँगल्स ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. आता ज्यावेळेस कॉन्ग्रुएंट कॉर्ड असतील, ए बी आणि सी डी या दोन कॉन्ग्रुएंट कॉर्ड आहेत आणि त्यांच्यापासून आपण जर काही तयार केले, ट्रायंगल तयार केले, तर इथे जो दोन अँगल तयार होत आहेत, हे जे दोन्ही अँगल आहेत, हे दोन्ही अँगल काय असतील, इक्वल असतील, कॉन्ग्रुएंट असतील. बघा कॉर्ड ए बी अँड कॉर्ड सी डी इज कॉन्ग्रुएंट, देन अँगल ए ओ बी अँड अँगल सी ओ डी इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट. 17 नंबर पॉईंट, अँगल्स इन अ सेम सेगमेंट. आता एकाच सेगमेंटमध्ये, सेम सेगमेंटमध्ये असणारे अँगल्स इन द सेम सेगमेंट आर कॉन्ग्रुएंट. फॉर एक्झाम्पल अँगल सी ए डी अँड अँगल सी बी डी, इथे तुम्हाला दोन्ही दिले आहेत, बघू शकता तुम्ही डायग्राममध्ये. आर अँगल्स इन द सेम सेगमेंट, देअर फॉर मेजर अँगल सी ए डी इज इक्वल टू मेजर अँगल सी बी डी. ठीक आहे. तर इथे अँगल सी ए डी आणि सी बी डी कसे असतील, इक्वल मेजरमेंटचे असतील. त्यानंतर पॉईंट नंबर 18 बघा, अँगल्स इन अ सर्क्युलर सेमी सर्क्युलर रिजन. द अँगल इन अ सेमी सर्क्युलर रिजन इज अ राईट अँगल. हे काय असतो, राईट अँगल असतो सेमी सर्क्युलर रिजनमधला, जो अगोदरचे पॉईंट पण बघितला आहे. त्यामध्ये अँगल ए वाय बी इज अ सेमी सर्क्युलर रिजन अँड मेजर अँगल ए पी बी इज इक्वल टू 90 डिग्री. त्या अँगलचं मेजरमेंट किती असेल, 90 डिग्री असेल. नेक्स्ट 19 नंबरचं पॉईंट, अँगल्स इन द मायनर अँड मेजर सेगमेंट. मेजर आणि मायनर सेगमेंटमध्ये असणारे जे अँगल्स आहेत ते कसे असतील बघा. द अँगल्स इन द मायनर सेगमेंट इज ऑप्टिस अँगल. जो मायनर सेगमेंटमध्ये असणारा अँगल असतो तो कोणता असतो, ऑप्टिस अँगल असतो. द अँगल इन द मेजर सेगमेंट इज ॲक्यूट अँगल. म्हणजे मोठ्यामध्ये असणारा तो कोणता असतो, ॲक्यूट अँगल असतो. लहान म्हणजे लघुकोन त्रिकोण असतो. इन द फिगर अँगल ए बी डी इज द मायनर सेगमेंट ए वाय बी, हेन्स अँगल ए डी बी इज ऑप्टिस अँगल अँड अँगल ए सी बी इज द मेजर segment AXB, therefore the angle ACB is an acute angle. चला आता या टॉपिक रिलेटेड आपल्याला सॉल्व एक्झाम्पल घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रश्न कशा प्रकारचे येतात याबद्दलची थोडीशी आयडिया येईल. सॉल्व एक्झाम्पलमधील क्वेश्चन नंबर फर्स्ट घेतोय आपण. इन अ फिगर मेजर अँगल बी सी डी इज 107 डिग्री, फाइंड द मेजर अँगल बी ई डी. बघा सगळ्यात पहिले तर हा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिला आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये काय असतो, अपोजिट अँगल जे असतात ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. हे आपल्याला माहिती होतं. त्यांची ॲडिशन किती असते, 180 डिग्री असते. आता इथे बघा मेजर अँगल बी सी डी म्हणजे बी सी डी हा 170 डिग्री, आणि त्यानंतर बी ए डी हा काय याचा ऑपोजिट अँगल आहे. म्हणजे ऑब्वियसली तुम्हाला काय करणं आहे, फक्त 180 डिग्री मायनस 107 डिग्री करायचं आहे, आणि याचं ऑप्शन तुम्हाला उत्तर मिळेल 73 डिग्री. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड काय इथे करेक्ट आहे. ठीक आहे. असे सोपे प्रश्न असतात, कधी कधी खूप सोपे असतात, तर ते तुम्हाला सोडवता यायलाच पाहिजे. सेकंड नंबर, इन द फिगर सेगमेंट एक्स वाय इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. आता एक्स वाय ही डिस्टन्स किती दिलं तुम्हाला, 9 दिलं आहे. त्यानंतर एक्स झेड किती दिलं आहे, 40. आणि काय म्हटलं आहे, वाय झेड इचं डायमीटर. हा वाय झेड काय डायमीटर आहे. त्याच्यावरून काय होईल बघा, फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. याच्यावरून रेडियस फाइंड आउट करायला सांगितले. सगळ्यात पहिले एक लक्षात घ्या, वाय एक्स आणि झेड इथून जर आपण काउंट केला तर असं लक्षात येईल आपला हा डायमीटर असल्यामुळे हा जो रिजन आहे तो हाफ रिजन आहे, सेमी सर्कल आहे. आणि जर सेमी सर्कल असेल, हाफ रिजन जर असेल, तर त्यामध्ये तयार होणारा अँगल आपण आत्ताच प्रॉपर्टी बघितली, त्यामध्ये तयार होणारा अँगल काय असतो, राईट अँगल असतो. म्हणजे हा काय असेल, राईट अँगल असेल या ठिकाणी. ठीक आहे. मग जर हा राईट अँगल असेल तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, लेंथ ऑफ रेडियस म्हणजेच वाय ओ किंवा ओ झेड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सगळ्यात पहिले वाय झेड जर आपल्याला मिळाला तर वाय झेडवरून आपण सहजपणे ओ वाय ओ किंवा ओ झेड हाफ करून मिळवू शकतो. मग त्यासाठी सगळ्यात पहिले बघा, बाय द पायथागोरस थेरम फॉर द राईट अँगल ट्रायंगल एक्स वाय झेड काय होईल, तो मग राईट अँगल ट्रायंगल होईल. आणि त्यामुळे बाय द पायथागोरस थेरम
हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. मग त्यामध्ये तुम्हाला दोन साईडचे स्क्वेअर दिले आहेत. 9 स्क्वेअर प्लस 14 स्क्वेअर ते होतं 81 प्लस 1600 इज इक्वल टू 1681. ठीक आहे. आपल्याला हा मिळाला तर वाय झेड स्क्वेअर. आता वाय झेड स्क्वेअर नको आपल्याला, टेकिंग स्क्वेअर रूट जर केला तर वाय झेड इक्वल टू 41 सेंटीमीटर मिळेल. म्हणजे ही जर डायमीटर दिला हा 41 सेंटीमीटर आहे. तुम्हाला माहिती आहे रेडियस हा डायमीटरपेक्षा कसा असतो, हाफ असतो. म्हणून द डायमीटर ऑफ द सर्कल इज 41 सेंटीमीटर. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू हाफ इंटू डायमीटर इज इक्वल टू हाफ इंटू 41 सेंटीमीटर इज इक्वल टू 20.5 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि ऑप्शन नंबर कोणता आहे तुमचं, थर्ड नंबरचा ऑप्शन आहे. आणि थर्ड नंबरचा ऑप्शन डार्क केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा. हा पण पायथागोरस थेरमवरती डिपेंड क्वेश्चन आहे. इन द फिगर सेगमेंट ओ एम परपेंडिक्युलर टू सेगमेंट पी क्यू. ओ एम आणि पी क्यू काय आहेत, परपेंडिक्युलर आहे. म्हणून इथे एमपर्यंत एम पाशी तुम्हाला काय दिलं आहे, 90 डिग्री अँगल दाखवला आहे. ओ एम इज 6 सेंटीमीटर. ओ एम किती आहे, 6 आहे. आणि त्यानंतर पी क्यू किती दिला आहे तुम्हाला, 16. म्हणजे हा पूर्ण पी क्यू किती आहे, 16 आहे. तर काय फाइंड आउट करायचं सांगितलं, फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे तुम्हाला ओ पी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता हा ओ पी फाइंड आउट करताना आपल्याकडे जर पी एम असेल तर आपण पायथागोरस थेरम वापरून काढू शकतो. तर पी एम कसं मिळेल, आता आपल्याला माहिती आहे जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला असेल सेंटर ऑफ द सर्कल टू कॉर्डपर्यंत तो बायसेक्ट करतो कॉर्डला, म्हणजेच पी एम इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, हाफ इंटू पी क्यू. ठीक आहे. हाफ इंटू पी क्यू म्हणजे तो किती होईल, 8 सेंटीमीटर होईल. म्हणून मग आता इथे आपल्याला डायरेक्टली डिस्टन्स घ्यायचं आहे. पी एम इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आता तुमच्याकडे पी एम 8 सेंटीमीटर आहे, ओ एम 6 आहे. त्याच्यावरून तुम्ही ओ पी सहज काढू शकता. बघा, बाय द पायथागोरस थेरम इन अ राईट अँगल ट्रायंगल ओ पी एम बाय पायथागोरस ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर. ठीक आहे. हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. त्याच्यानंतर तुम्ही 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर त्याची व्हॅल्यूज टाकल्या. त्यामध्ये 36 प्लस 64 इज इक्वल टू 100. आणि ओ पी किती मिळाला आपल्याला, 10 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचं होतं, रेडियस फाइंड आउट करायचं होतं. म्हणून रेडियस म्हणणार आपण त्याला. आणि 10 सेंटीमीटर 4 नंबरचा ऑप्शन आहे. म्हणून 4 नंबरचा तुमचा काय होईल, करेक्ट होईल. अशा पद्धतीने तुम्हाला एक प्रश्न सोडवायचे आहेत. सोपे प्रश्न असतात. फक्त तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवावं लागतील. पायथागोरस थेरम पण तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल. आता यानंतरचं एक्झाम्पल बघा, 4 नंबर. द मेजर आर्क इज 7 टाइम्स मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. म्हणजे मोठा जो आर्क आहे हा 7 टाइम्स आहेत, म्हणजे त्याचा 7 पट आहे छोट्या आर्कपेक्षा. फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल करस्पॉन्डिंग टू द मायनर आर्क. मायनर आर्कचं जर तुम्हाला मिळेल, आता इथे काय म्हणले त्यांनी, मेजर ऑफ सेंट्रल अँगल तुम्हाला विचारला आहे करस्पॉन्डिंग मायनर आर्कचा. तर मायनर आर्कची मेजरमेंट मिळाल्यानंतर तुम्हाला सेंट्रल अँगल तेवढाच असतो आपल्याला माहिती. म्हणून सगळ्यात पहिले काय करायचं बघा, लेट द मेजर ऑफ मायनर आर्क बी एक्स डिग्री. ठीक आहे. मायनर आर्क आपण काय म्हटलं की एक्स डिग्री आहे. देन मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग मेजर आर्क. आता जो मोठा आहे मेजर आर्क आहे तो 7 टाइम्स असल्यामुळे आपण 7 मल्टिप्लाय बाय एक्स डिग्री असं घेतलेला. आणि एक लक्षात घ्या तुम्ही, पूर्ण दोन्ही मायनर आर्क आणि मेजर आर्क मिळून काय तयार होतो, एक कंप्लीट सर्कल. आणि त्यांची ॲडिशन जर केली आपण तर बघा, एक्स प्लस 7x इज इक्वल टू किती लिहावं लागेल आपल्याला, 360 डिग्री ॲडिशन येईल त्यांची. म्हणून याच्यावरती आपण 8x इज इक्वल टू 360 आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 45 डिग्री. आता 45 डिग्री एक्स म्हणजेच काय झाला, तो मायनर आर्क होईल. आणि मायनर आर्क जर 45 असेल तर ऑब्वियसली तो जो सेंट्रल अँगल असेल तो पण 45 डिग्रीचा असला पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट काय तुमचा इथे करेक्ट होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने उदाहरणं सोडवायचे आहेत. याच्यानंतरचे 2 जे एक्झाम्पल्स आहेत ते थोडेसे तुम्ही समजून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला एक्झरसाईजसुद्धा सोडवायची आहे. यामध्ये एक्झरसाईज 15.1, त्यानंतर 15.2. मॅथमॅटिक्समध्ये खूप तुम्हाला प्रॅक्टिस करायला मिळेल. क्वेश्चन जास्त प्रकारचे असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. लक्षात घ्या, जिथे तुम्हाला सर्कल मिळेल, क्वाड्रिलेटरल मिळेल, तिथे ट्रायंगल येणार. आणि जिथे ट्रायंगल येईल तिथे पायथागोरस काकासुद्धा आपले हजर राहणार. त्यामुळे पायथागोरस थेरम जो आहे तो पाठ करून ठेवा. इन राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साइड्स. ठीक आहे. त्यानंतर एक्झरसाईज 15.3. या जेवढा कन्सेप्ट घेतला आपण तेवढा कन्सेप्ट काय करायचं तुम्हाला लक्षात तर घ्यायचं आहे, समजून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर पार्टसुद्धा करायचे आहेत. यानंतरचा टॉपिक आपला असणार आहे चॅप्टर नंबर 16, ट्रायंगल्स प्रॉपर्टीज ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे. ट्रायंगल्स आणि त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तुमच्या मागच्या वर्गामध्ये झालेल्या आहेत तरी आपण सुद्धा घेणार आहोत. आता इथे थांबूयात आपण. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, लाईक करायचं आहे व्हिडिओना आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. धन्यवाद.